नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आजकाल स्वच्छतेच्या निकषांवरती आपापल्या परिसराला अव्वल कसं राहता येईल यावरती लक्ष केंद्रित केलं जात आहे. खरंच स्वच्छतेबाबत सगळेच जण सजग होत आहेत हे लक्षण कौतुकास्पद म्हणावं लागेल. मुंबईबद्दल जर का बोलायचं झालं तर जितकी लोकसंख्या अधिक तितक्या अधिक प्रमाणात कचरा निर्माण होतोय आणि मुंबई तर चहूबाजूनी विस्तारतेय आणि लोंढे येत आहेत तिकडे. बरं, कचऱ्याची विल्हेवाट निचरा करण्यासाठी कितीही डम्पिंग ग्राउंड्स असली तरी त्याच्याही काही मर्यादा असतातच. म्हणून जर जिथे कचरा निर्माण होतो तिथेच जर का त्याची विल्हेवाट लावली तर कचऱ्याची समस्या भीषण बनणार नाही. मागच्या आठवड्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता कार्यांचा आढावा या वार्तापत्रातनं घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनंतर नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं पुणे रेल्वे स्थानकावरती राबवलं स्वच्छता अभियान. आणि महाराष्ट्र राज्य शासनाने आषाढी एकादशीनंतर बऱ्याच भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचा निरोप घेतला. यामुळे शहरातील गर्दी कमी झाल्यानं यात्रेच्या कालावधीमध्ये झालेला कचरा उचलण्याचं काम नगरपालिका प्रशासनानं चालू केलं. 150 टन कचरा उचलला असल्याची माहिती प्रशासन अधिकारी सुनील वाळुजकर यांनी दिली. यात्रेच्या कालावधीमध्ये स्वच्छता राहावी, भाविकांसह शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रशासनानं 1131 कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या कामाला जुंपलं. शहरातील स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, अंबाबाई पटांगण, 65 एकर परिसर, त्याचबरोबर शहरातील विविध मठांमध्ये भाविकांची गर्दी असते. या परिसरामध्ये भाविक शिल्लक राहिलेले अन्न, प्लास्टिकच्या पिशव्या, जेवणाच्या पत्रावळ्या अशा प्रकारचा कचरा टाकत असतात. परंतु भाविकांची गर्दी असल्यानं हा कचरा रोज उचलला जात नाही. हा कचरा खूप दिवस राहिल्यास परिसरामध्ये दुर्गंधी सुटण्याची आणि भाविकांसह नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. यामुळे गर्दी कमी झाली की नगरपालिका प्रशासनाकडून शहरात स्वच्छतेच्या कार्याला सुरुवात होते. स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी 363 तर हंगामी 100 कर्मचारी लावले. स्वच्छतेसाठी यंत्रणा, ट्रक 8, ट्रॅक्टर 4, 1 कंटेनर कॅरियर 2, घंटागाड्या 36, कल्चर फवारणी बोलवर 2 अशा यंत्रणांद्वारे स्वच्छतेचं काम करण्यात आलं. यामुळे शहरात 150 टन कचरा उचलण्याचं काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांची शहरातील संख्या कमी झाली. यामुळे शहरात वाहनं फिरू लागलेली आहेत. त्यामुळे तत्काळ कचरा उचलण्याचं काम सुरू झालं. रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं खरं म्हणजे कर्तव्य आहे. प्रवाशांनी स्वच्छतेचा अंगीकार करून आरोग्य जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन रेल्वेचे सहाय्यक विभागीय अधिकारी मिलिंद देवस्कर यांनी पुणे येथे केलं. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं पुणे स्टेशन इथे स्वच्छ रेल स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 9व्यांदा स्वच्छता अभियान राबवलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवस्कर बोलत होते. मंडळाचा पुणे जिल्हा झोनल प्रमुख ताराचंद करमचंदानी, सेक्टर संयोजक गिरीधारी मतनानी, क्षेत्रीय संचालक किशन अडवाणी, अधिकारी संजय कुमार, गौरव झा, स्टेशन व्यवस्थापक ए के पाठक, के एल मीना, स्टेशन व्यवस्थापक गुरुराज सोना यांच्यासह निरंकारी सेवादार आणि अनुयायी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी निरंकारी सेवादारांनी प्रवाशांशी संवाद साधून स्वच्छतेचं आपल्या दैनंदिन जीवनातलं महत्त्व पटवून दिलं. ताराचंद करमचंदानी यांनी मनोगत यावेळेस व्यक्त केलं. चॅरिटेबल फाउंडेशनच्या युवक युवतींनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेविषयी जनजागृती देखील केली. पालखी सोहळ्यामध्ये राज्य शासनातर्फे राबवलेली निर्मल वारीची संकल्पना यशस्वी झाल्याचा दावा या योजनेसाठी पुढाकार घेतलेले श्री क्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी केलेला आहे. तुकाराम महाराज संस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि
अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीनं राज्य शासनानं 331व्या पालखी सोहळ्यामध्ये निर्मल वारी हा उपक्रम राबवला. एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी दाखल होतात. यामुळे जवळपास 25,000पेक्षा जास्त स्वच्छतागृहांची आवश्यकता भासते. त्यानुसार खासगी 10,000 शौचालयं, विविध योजनांच्या माध्यमातून 4,500 शौचालयं, धर्मशाळांची 900 शौचालयं, 1,000 फॅब्रिकेटेड शौचालयं, जिल्हा प्रशासनाची 2100 शौचालयं, त्याचप्रमाणे निर्मल वारीचे 2500 शौचालयं तसंच एमआयटीचे विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून शौचालयांची निर्मिती केल्यानं यावर्षीची 331वी वारी निर्मल वारी झाली आहे. महाराष्ट्र शासनाची निर्मल ग्राम योजना गावकऱ्यांच्या सहभागामुळे यशस्वी झाली असून या योजनेत जर लोकसहभाग वाढला तर नक्कीच प्रत्येक गाव निर्मल ग्राम होईल असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमधील कालिदास कला मंदिर इथं केंद्र सरकारच्या ग्रामीण स्वच्छता विभागाच्या वतीनं 2012-2013 साठी देण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त 12 ग्रामपंचायती तसंच स्वच्छ भारत मिशनमध्ये 2015-2016 मध्ये हागणदारी मुक्त झालेल्या 76 ग्रामपंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त 12 ग्रामपंचायतींचा आदर्श घेऊन इतरही ग्रामपंचायतींनी त्यांचं अनुकरण केलं तर राज्य हागणदारीमुक्त होईल असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. 14व्या वित्त आयोगामुळे निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्यानं गावांचा थेट विकास होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक तालुक्यातील सुकापूर, बेळगाव ढगा, चांदगिरी, गणेशनगर, कोटमगाव, लाखलगाव, मोहगाव, दिंडोरी तालुक्यात बाडगी सापाडा, इगतपुरी तालुक्यात धारगाव, सिन्नर तालुक्यात सरदवाडी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे, येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द इत्यादी 12 ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार आणि सन 2015-2016 चे जिल्ह्यातील हागणदारी मुक्त म्हणून पात्र 76 ग्रामपंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नाशिक जिल्हा महिला सक्षमीकरणाच्या अहवाल पुस्तिकेचं आणि नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संकेतस्थळाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं काढण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीमध्ये वाशिम जिल्ह्यातील लोककलावंत शाहीर धम्मानंद इंगोले यांनी सादर केलेल्या शाहिरीनं धमाल उडवून दिली. दिंडीमधील वारकरी भर पावसातही त्यांच्या कलेवरती मंत्रमुग्ध झाले. वारकऱ्यांनो तुम्हा एकच मागणं, बंद करा उघड्यावरती हगणं या त्यांच्या शाहिरी अंदाजातनं गायलेल्या पोवाड्याला प्रचंड असा प्रतिसाद लाभला. या स्वच्छता दिंडीचा समारोप 14 तारखेला झाला. पंढरपूरच्या यात्रेत महाराष्ट्रासह देशभरातनं लाखो वारकरी सहभागी झाले. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या विभागाच्या वतीनं मागील 11 वर्षांपासून स्वच्छता दिंडीचं आयोजन केलं जातं. या दिंडीत महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतनं स्वच्छता रथासह शाहिरी कला पथकांना सहभागी करून घेतलं जातं. अनेक वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातूनही स्वच्छ भारत मिशनचा चित्ररथ आणि कलापथक या दिंडीत सहभागी होतात. यावर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या निर्देशानुसार शाहीर धम्मानंद उर्फ उत्तम ओंकार इंगोले यांचं समाज जागृती कलापथक वाशिम जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करत होते. धम्मानंद यांच्या खड्या आवाजानं दिंडीतील वारकऱ्यांना अक्षरशः वेड लावलं. त्यांनी सादर केलेला वासुदेव पोतराज यांनाही रसिक भरभरून दाद देत होते. धम्मानंद इंगोले यांनी आनंद रणबावळे या कलाकारासोबत केलेली बतावणी लोकांना पोट धरून हसायला लावणारी होती.
त्यांच्या या कलापथकामध्ये सुनील लबडे, मदन दहीसमुद्र, दीपक इंगोले, धम्मपाल पडघाण या कलावंतांचाही सहभाग होता. वाशिम जिल्हा कक्षाच्या वतीनं गोपाल खाडे आणि रवी पडघाण हे दिंडीत सहभागी झाले होते. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीत राज्यभरातनं कलापथकांना सहभागी करण्यात आलं होतं. यातील अनेक कलापथकं ही व्यावसायिक कार्यक्रम सादर करणारे होते. पुण्यामध्ये देखील पुणेवासियाने उत्स्फूर्तपणे स्वच्छता कार्यामध्ये सहभाग घेतला. त्याच संदर्भातला पुणे दूरदर्शन केंद्राचा एक वृत्तांत पाहूया. नमस्कार. संपूर्ण जगामध्ये आपलं स्वतःचं आगळंवेगळं अस्तित्व निर्माण करणारे सन्माननीय पद्मश्री अरुणजी फिरोदिया कायनेटिक ग्रुपचे चेअरमन तथा जनवाणी या संस्थेचे विश्वस्त आपल्या समवेत आहेत. नमस्ते सर. लोकांच्या आयुष्याचा स्तर जसा वाढत चाललाय तसा आरोग्याचा स्तर मात्र कमी होत चाललाय. कारण की कचऱ्याचं व्यवस्थापन नीट होत नाही. पण जनवाणी ही संस्थेची संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि त्याचा प्रारंभ कसा झाला? आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यामुळेच की पुणे हे जर आकर्षक डेस्टिनेशन असावं तर हे स्वच्छ सुंदर असावं आणि इथे लोकांना येऊन राहावंसं वाटावं, यासाठी आम्ही जनवाणीची संस्थापना केली. याच्यामध्ये BG देशमुख सर, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅबिनेट सेक्रेटरी होते, यांनी पुढाकार घेतला. मी, रवी पंडित, विशाल जैन यांनी याच्यात सहभाग घेतला आणि ही संस्था सुरू केली. याच्यात फक्त स्वच्छता हा भाग नसून हेरिटेज आणि इतर गोष्टींचाही सहभाग आहे. पण मुख्य आमचा जो प्रोजेक्ट आहे तो पुण्याला स्वच्छ कसं करावं हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. तर या स्मार्ट सिटीच्या कॉन्सेप्टमध्ये झिरो गार्बेज किंवा वेस्ट मॅनेजमेंटला काय महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करावं वाटतं तुम्हाला? स्मार्ट सिटी म्हणजे केवळ इलेक्ट्रॉनिकली काम करणारी सिटी नाही. स्मार्ट सिटी म्हणजे पोल्युशन फ्री सिटी असं त्याचं प्रमुख स्वरूप असायला पाहिजे. तर पोल्युशन म्हणजे सर्व प्रकारचं पोल्युशन, नॉईज पोल्युशनसुद्धा नको, गार्बेज पोल्युशन नको, पाण्याचं पोल्युशन नको, अशी स्मार्ट सिटीची कल्पना आहे. त्या सर्वात मोठा भाग म्हणजे झिरो गार्बेज सिटी ती असावी. म्हणजे इथे हिंडताना लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे. गार्बेजमधून रोगराई तयार होतात, माशा बसतात गार्बेजवर, त्या सर्व गोष्टींचा याच्यातून प्रादुर्भाव टाळला पाहिजे. ही स्मार्ट सिटीची खरी कल्पना आहे. तर स्मार्ट सिटीसाठी झिरो गार्बेज ही पहिलं पाऊल आणि पहिली स्टेप आहे असं आमचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की माणूस हा सवयींचा गुलाम असतो, पण ह्या सवयी बदलण्यासाठी पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे किंवा मानसिकता कशी बदलली पाहिजे याच्यासाठी नक्कीच आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. आम्ही काही वर्षापूर्वी कात्रज या वॉर्डमध्ये झिरो गार्बेज प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्यामध्ये घरोघरी जाऊन लोकांचं जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतले. नंतर विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांच्याद्वारे जनजागृती केली. प्रभात फेरी काढून लोकांमध्ये हा संदेश पसरवला. अशा बऱ्याच गोष्टीमुळे लोकांना असं कळून आलं की आपण आपली मानसिकता बदलली आणि गार्बेजचं सेग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण केलं. ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा असं केलं तर आपल्याला झिरो गार्बेज या उद्दिष्टाकडे जाता येतं. कारण कचरा गोळा केल्यावर मग तो वेगळा करण्यामध्ये जी जागा लागते आणि जे कष्ट पडतात आणि त्याला यश येत नाही. पण देणाऱ्यांनीच जर तो वेगळा वेगळा कचरा दिला, ओला वेगळा आणि सुका वेगळा, तर मग जो घेणारा जो आहे तो सुक्या कचऱ्याचं स्क्रॅप डीलरला विकू शकतो आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट किंवा गॅस करू शकतो. तेव्हा वर्गीकरण हे सर्वात महत्त्वाचं आहे. लोकांना पटवून देण्यासाठी आम्ही खूप जनजागृती केली. प्रत्येक घरात 2 कुंड्या दिल्या, 2 बादल्या दिल्या, एक हिरवी आणि एक पांढरी. हिरव्या ह्याच्या बादलीमध्ये ओला कचरा आणि पांढऱ्या बादलीमध्ये सुका कचरा टाका आणि घरोघरी जाऊन तो कचरा गोळा करण्याची व्यवस्था सुरू केली. म्हणजे लोकांनी कचरा कंटेनरमध्ये टाकायची जरूरच नाही. तुमच्या घरी ड्रॅग पिकर्स येतील आणि तो कचरा घेऊन जातील. त्यामुळे लोकांची पण सोय झाली
तेव्हा ते खूप अभिनंदन सर तुमचं. हा खूप उत्तम प्रकल्प तुमच्या जनवाणीच्या माध्यमातून पुढे येतोय आणि प्रत्येक माणसाने आत्मकेंद्री न होता समाजाच्या दृष्टीने पण जर विचार केला तर नक्कीच हे काम होईल. समाजाच्या दृष्टीने नाही, स्वतः आपल्या घराच्या बाजूला घाण असली तर त्याची रोगराई आपल्या घरात आपोआपच येते. माशा, डास हे आपल्याला त्रास देतातच. तर फक्त समाजासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण स्वच्छता राखलीच पाहिजे. पण माणूस हा सवयींचा गुलाम असतो आणि या सवयी बदलण्यासाठी तुम्ही सगळ्या पुणे शहरासाठी किंवा सर्व जनसामान्यांसाठी काय संदेश द्याल? आम्हाला PMCने 20 वॉर्ड दिलेले आहेत, पण आणखी 45 वॉर्ड आम्हाला पाहिजे आहेत. म्हणजे संबंध पुणे शहर आम्ही मग कव्हर करू शकू. आता मग आम्ही एक मोठी कॅम्पेन हातात घेऊ शकतो, ज्याच्यात मीडियाचा वापर करू शकतो. आज आम्ही मीडियाचा वापर करू शकत नाही, कारण हे आम्हाला जे 20 वॉर्ड दिले ते स्कॅटर्ड आहेत. पण PMCकडे बजेट जेव्हा येईल तेव्हा ते आम्हाला संपूर्ण पुणे शहर आम्हाला द्या. आम्ही संपूर्ण पुणे शहरात ही क्रांती घडवून आणतो. आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी ह्या स्वच्छ भारत अभियानामाध्यमातून आपल्याला फक्त सर्वसामान्यच लोक नाही तर त्यामध्ये हिरिरीनं भाग घेणारे उद्योजकही सापडतात. आणि म्हणून अशी असामान्य माणसं सामान्य काम करत असताना आपला हुरूप हा वाढत असतो. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत शिवाजीनगर गावठाणामध्ये प्रभाग क्रमांक 24 इथल्या नागरिकांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलून आपण बघूयात की या ठिकाणी या परिसराची स्वच्छता ते कशा पद्धतीने ठेवतायत. महानगरपालिकेने हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे जनवाणीच्या माध्यमातून आणि त्यांच्या संयोगानं, तर काय काय आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि महानगरपालिकेची भूमिका काय? आज पुणे शहरामध्ये गल्लीबोळामध्ये पूर्ण स्वच्छता मोहीम आपल्याकडे चालू आहे. शिवाजीनगर गावठाण हा पूर्वी लहान छोट्या मोठ्या वाड्यांचा परिसर आहे, परंतु ह्या ठिकाणी प्रत्येक नागरिक, प्रत्येक रहिवासी हे आम्हाला सहकार्य करत आहेत आणि ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छता, आठवड्यातून NGOच्या मार्फत स्वच्छता, पुणे महानगरपालिकेचे 2 पाळीमध्ये स्वच्छता, तसेच कचरा उचलणे, सॅग्रिगेशन करणे, यामुळं आम्हाला पूर्ण चांगला सपोर्ट मिळत आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही या भागातले 3 कंटेनर कमी करत आम्ही यशस्वी झालेलो आहेत. तुम्ही ह्या प्रभागासाठी काम करत असताना तुमचा अनुभव कसा आहे? आज म्हणजे स्वतःहून लोक तयार झालेली आहेत. काम म्हणजे घरातून येऊन सगळी कामं करून कचरासाठी प्रश्नावरती काम करण्यासाठी सगळे घरातून तयार झालेली आहेत लोक. म्हणजे घरोघरी सगळ्यांना ती हे केलेल्या लोकांनी परत संदेश गेलेला आहे लोकांपर्यंत. पण अजून फक्त आपल्या प्रभागापुरतं नाही तर संपूर्ण पुणे शहरासाठी जर हा प्रकल्प राबवायचा असेल तर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? लोकांनी स्वतःहून म्हणजे लोकांना मनापासून हे केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे की आपल्या घरातला कचरा, आजूबाजूला पडणारा कचरा सगळा व्यवस्थित त्यांनी गोळा करून, जे गोळा करायला नाही येणार वेचक आहेत त्यांच्याकडे दिला पाहिजे. एक चांगला विचार हा दुसऱ्या चांगल्या विचाराला नेहमीच भारून टाकत असतो. म्हणून जनवाणीच्या माध्यमातून एक चांगला विचार निर्माण झाला, तो वास्तवात उतरवण्यासाठी त्या विचारानं भारावलेली अनेक लोक यामध्ये सामावलेली आहेत. त्यापैकी आपण भेटूयात जनवाणीचे प्रतिनिधी नाईक साहेबांना. सर, जनवाणीचं काम हे ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याची मूळ संकल्पना काय आहे? मूळ संकल्पना अशी आहे की प्रथमतः शून्य कचरा प्रणाली अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि जनवाणी संस्था जेवढे प्रभाग आलेले आहेत पुणे महानगरपालिके 0 गार्बेजमध्ये ते आम्ही एकत्रितपणे सोडवतो. म्हणजे कसं आहे की कचरा जो आहे, होणारा कचरा त्याची विल्हेवाट कशी लावली जाईल आणि जे डम्पिंगला जाणारा कचरा कमीत कमी कसा होईल याच्याकडे आमचा भर असतो. आणि प्रभागातले जे कंटेनर आहेत ते कंटेनर काढता कसे येतील आणि क्रोनिक स्पॉट जे कचरा पडण्याची ठिकाणं ते आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो. आरोग्याच्या दृष्टीने इथल्या नागरिकांना काय वाटतंय? घेऊयात एक छोटासा वेध. 16 साल के बाद इंडिया आई हूँ और यहाँ की परिस्थिति देखकर मुझे बहुत बहुत अफसोस हुआ, क्योंकि कई ऐसी भी जगह हैं शिवाजी नगर में जहाँ कचरा तो बहुत पड़ता है, चाहे वो सूखा हो या गीला. तो इन जनवाणी के ग्रुप के माध्यम से हम काफ़ी घरों के अंदर गए हैं, लोगों को ना सिर्फ कचरे के बारे में ज्ञान देते हैं बल्कि ये भी सिखाते हैं कि कचरा डालने से क्या इफेक्ट हो सकता है, मतलब आप पे क्या असर हो सकता है, लोग आसपास जो लोग हैं बीमारियों का क्या फैलापन हो सकता है, बीमारियों से छोटे बच्चों पे क्या असर पड़ेगा. जो आप एजुकेशन देते हैं, जो उनको आप शिक्षा देते हैं कि सिर्फ कचरा सेग्रीगेट करने से कोई मतलब नहीं, उसके पीछे का कारण क्या है. तो ये
लोगों को इसका ज्ञान देना, इसका परिश्रम लेना लोगों से, उनको ये बोलना कि कचरा अलग रखो, ऐसा करो वैसा करो, ये ना कि लोगों के भलाई के लिए बट पूरे पुणे शहर के लिए। याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी सकाळी 9 वाजता. नमस्कार.